गुड मॉर्निंग. आपण बी ए भाग 2 सेमिस्टर 4साठीचा पेपर क्रमांक 6चं नाव आहे आरोग्याचे समाजशास्त्र. या पेपरचा तिसरा टॉपिक आपण अभ्यासतोय. तिसऱ्या टॉपिकचं नाव आहे जीवनशैली व आरोग्य. पाठीमागच्या लेक्चरला आपण जीवनशैली व आरोग्य या संकल्पनेचा अर्थ अभ्यासला आणि जीवनशैली आणि आरोग्य किंवा जीवनशैलीचे जे 2 प्रकार केले जातात किंवा वर्गीकरण 2 प्रकारे केले जातं. त्यात पारंपरिक जीवनशैली आणि आधुनिक जीवनशैली. त्यात पाठीमागच्या लेक्चरला आपण पारंपरिक जीवनशैली आणि आपलं आरोग्य याचा काय संबंध आहे याचा आपण विचार केला की पारंपरिक जीवनशैलीतल्या अनेक बाबी आरोग्यावर त्या चांगल्या प्रभाव टाकतात का वाईट प्रभाव टाकतात, आरोग्य विस्कळीत करण्यासाठी सहकार्य करतात का चांगलं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला सहकार्य करतात. या अर्थानं आपण पारंपरिक जीवनशैली आणि आरोग्य याचा अभ्यास केला. आजच्या लेक्चरला आपण आधुनिक जीवनशैली आणि आरोग्याचा विचार करणार आहोत. सर्वसामान्यपणे 18व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली. इंग्लंडमध्ये उद्योगधंदा म्हणजे यांत्रिक उत्पादन पद्धतीला चालना मिळाली. विविध नैसर्गिक शास्त्रे ज्याला आपण सायन्स म्हणतो, मग त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र अशा शास्त्रांच्या विकासाला म्हणजे विज्ञानाच्या विकासाला सुरुवात झाली. सामाजिक शास्त्र विकसित झाली आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगात यंत्राच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या वस्तू साधनांच्या वर जीवन जगणं आणि त्या पद्धतीच्या सामाजिक व्यवस्थेची रचना निर्माण झाली. त्यातून आपण आधुनिक समाजाच्या विकासाला सुरुवात झाली आपण म्हणू शकतो किंवा आधुनिक युगाला सुरुवात झाली आपण म्हणू शकतो. तिथून जे जीवन आपण जगायला सुरुवात केली, आपल्या श्रद्धा असेल, आपल्या दृष्टिकोन असेल, आपल्या सवयी असेल, आपले कपडे लत्ते असतील, आपलं घरदार असेल, वाहतुकीची साधनं असतील, अन्न पाणी असेल, खाण्यापिण्याच्या सवयी असतील, या सगळ्या बाबीला आपली जीवन पद्धती, जीवनशैली आपण म्हणू शकतो. म्हणजेच औद्योगिक क्रांतीनंतरचा जगातला संपूर्ण समाज आहे त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला आपण आधुनिक जीवनशैली म्हणतो. आणि त्याच्यापूर्वी जो पारंपरिक समाज होता, जो शेती किंवा पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून, पारंपरिक विचारांच्या माध्यमातून, धर्माच्या प्रभावाच्या माध्यमातून जीवन जगत होता, त्या जीवनशैलीला आपण पारंपरिक जीवनशैली म्हणू शकतो. त्यामुळे आधुनिक जीवनशैली ही विकासाच्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, इंडस्ट्रीयल सेक्टर विकसित झाल्यानंतर संपूर्ण समाजात जे परिवर्तन झालं त्यातून जी जीवन जगण्याच्या नवीन आधुनिक पद्धती, आधुनिक विचार, आधुनिक दृष्टिकोन, त्याला वाढतं शिक्षण कारणीभूत आहे, दळणवळणाची साधनं कारणीभूत आहेत, वाहतुकीची साधनं कारणीभूत आहेत, औद्योगिकरण कारणीभूत आहे, नागरीकरण कारणीभूत आहे. मग त्यातून आपण पारंपरिक विचार दृष्टिकोन जगणं कमी करून आधुनिक विचार दृष्टिकोन जगणं आपण स्वीकारलं, त्याला आधुनिक जीवनशैली आपण म्हणू शकतो. मग आधुनिक जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो व त्याचा प्रभाव कसा आहे, तो अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, कोणकोणते घटक आपल्या आधुनिक जीवनशैलीतले आपल्या आरोग्यावर अनुकूल प्रभाव टाकणार आहेत आणि कोणते घटक हे प्रतिकूल प्रभाव टाकणार आहे याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आधुनिक जीवनशैली आणि आरोग्य याचा विचार करत असताना आहार हा त्यातला पहिला घटक आहे. आपण आधुनिक जीवनशैलीतल्या आहाराच्या पद्धतीचा आणि त्यातील अनेक खाद्यपदार्थाचा विचार केला, कारण आपण पारंपरिक जीवनशैलीचा विचार केला आहे. आहाराच्या पद्धती पारंपरिक होत्या परंतु ते शरीराला हेल्दी असणाऱ्या होत्या, हेल्दी फूड आपण म्हणू शकतो. त्यामुळे पारंपरिक जीवनशैलीत आहार हा आरोग्यावर चांगला प्रभाव टाकत होता, परंतु आधुनिक जीवनशैलीतले आहार आणि खाद्यपदार्थाचा विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. आधुनिक जीवनशैलीत जंक फूड, फास्ट फूड पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या पदार्थात काय होतं की प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, तंतुमय घटकांचं प्रमाण कमी असतं किंवा इतर जे पोषक घटक शरीराला मिळणं गरजेचं आहे त्या आधुनिक खानपानाच्या पद्धतीतून, आहाराच्या पद्धतीतून मिळत नाहीत. हे खाद्यपदार्थ चविष्ट आहेत, मसालेदार आहेत, चमचमीत आहेत, पण त्यामुळे शरीराचं पोषण योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. त्यामुळे आज आधुनिक जीवनशैलीचा चुकीच्या आहाराचा प्रभाव म्हणून आज लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार
अशा अनेक रोगास आमंत्रण देणारा ठरतो. त्याचबरोबर आज आधुनिक जीवन धावपळीचं आहे, धकाधकीचं आहे, ताणतणावाचं आहे. लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे घराबाहेर खाणं नित्याचं बनलेलं आहे, हॉटेलमध्ये खाणं नित्याचं बनलेलं आहे, फ्रीजमध्ये वस्तू खाणं नित्याचं बनलेलं आहे किंवा ज्या प्रिझर्व स्टोरेज करून ठेवलेल्या वस्तू असतात, प्रिझर्व करून त्या वस्तू खाणं देखील आपण खाल्लं जातं. त्यामुळे लोकांचं आरोग्य बिघडतं. आज आधुनिक युगात नोकरी, इतर व्यवसाय, आपली कामं जगण्यासाठी लोक घाईगडबडीत असतात. त्यामुळे योग्य वेळी जेवण मिळत नाही, रात्रीचं जागरण होतं. आज कंपन्या असेल किंवा काही आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून पार्ट्या केल्या जातात. तेलकट, मसालेदार पदार्थांचा वापर होतो. मद्यपान असेल. अनेक वेळेला हवामानाशी विसंगत खाद्यपदार्थ उदाहरणार्थ आईस्क्रीम. हे थंडी दिवसात देखील आईस्क्रीम खाणारे लोक आहेत. याला आपण हवामानाशी विसंगत खाद्यपदार्थ खाणं म्हणू शकतो. या चुकीच्या पद्धतीमुळे आरोग्य बिघडतं. याचबरोबर आज जेवण बनवण्यासाठी आपण जी भांडी वापरतो, पूर्वी तांब्याची भांडी वापरली जायची, पितळेची भांडी वापरली जायची. त्यानंतर तांब्याची, पितळेची भांडी जाऊन स्टीलची भांडी आली, ॲल्युमिनियमची भांडी आली, आज प्लॅस्टिकची भांडी आली. यामुळे काय होतं की त्या भांड्यात जे अन्न शिजतं ते पोषक घटक कमी असताना असतं. तर त्यातून देखील आपलं आरोग्य बिघडू शकतं. आज आधुनिक शेतीचा जर विचार केला तर शेतीत जास्तीत माल उत्पादित व्हावा, शेतीत उत्पादन वाढावं, त्यामुळे रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे, जंतुनाशकांचा वापर वाढलेला आहे किंवा त्या पिकावर टॉनिक मारलं जातं. भाजीपाला, फळं याच्यावर प्रामुख्याने टॉनिक मारलं जातं. त्यातून कमी वेळात त्या भाजीपाल्यांची वाढ होते, परंतु तोच भाजीपाला, तीच फळे खाल्ल्यामुळे आपलं आरोग्य बिघडतं. त्यामुळे आहार हा घटक आधुनिक जीवनशैलीतलं आरोग्य विस्कळीत करण्यासाठी कारणीभूत ठरलेला दिसून येतो. त्यानंतर पाणी, आधुनिक जीवनशैली यावर आधुनिक विज्ञानाचा, आधुनिक दृष्टिकोनाचा, आधुनिक जीवन जगण्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. तर लोक पाण्यासाठी आज जागृत आहेत. शुद्ध आणि स्वच्छ पाण्यासाठी लोक प्रयत्न करतात. त्यातून प्रत्येक शहरात जलशुद्धीकरणाच्या प्रक्रिया आहेत. आज अनेकांच्या घरोघरी जलशुद्धीकरणाच्या यंत्रणा, ज्याला RO वॉटर आपण म्हणतो, ज्याला ॲक्वागार्ड ही कंपनी आहे, ज्याच्या माध्यमातून शुद्ध पाण्यासाठी मशीन मिळतं, ते आपण वापरतो. पण यामुळे काय होतं, शुद्ध पाणी मिळतं, स्वच्छ पाणी मिळतं, पण अनेक वेळेला पाण्यातले शरीराचे पोषण करणारी जी आवश्यक खनिजे असतात, पोषक घटक असतात, ती द्रव्ये देखील त्या ROच्या प्रकारामुळे किंवा त्याच्यामुळे नष्ट केली जातात. त्यामुळे हे पाणी पिणं चांगलं, पण सतत पिल्यामुळं शरीराची प्रतिकारक क्षमता, आतड्याची पचन करण्याची क्षमता कमी होते. याला काही दुष्परिणाम म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. त्याचबरोबर आज औद्योगिकरण, नागरीकरण, रासायनिक शेती याचा जर विचार केला तर आज जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं. आज अनेक कंपन्या बाटलीबंद पाण्याचा व्यापार करतात. तर त्या बाटलीबंद पाणी दिसायला स्वच्छ असलं तर ते शुद्ध असेल याची खात्री दिली जात नाही. आज बाटलीबंद पाणी पिणं प्रतिष्ठेचं, पॅशनेचं बनलेलं आहे, पण ते पाणी शुद्ध आहे का माहीत नाही. त्यामुळे देखील अनेक दृष्टीनं आरोग्य विस्कळीत होऊ शकतं. म्हणजेच पाणी हा घटक आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याचे दोन्ही भाग आहेत. आजचा आधुनिक समाजातली व्यक्ती पाणी शुद्ध असावं, स्वच्छ असावं यासाठी आधुनिक जलशुद्धीकरण यंत्र वापरतात. त्यातून त्यांना पाण्यामुळे होणारे आजार कमी होतात. पण त्याची दुसरी बाजू की पाण्यातले आवश्यक जे घटक आहेत, नैसर्गिक घटक आहेत, ज्या खनिजे आपण म्हणू शकतो, पोषक घटक, त्या ROमुळे किंवा शुद्ध पाण्यावर शुद्ध करण्याची प्रक्रिया केल्यामुळे कमी होतात. त्यामुळे शरीराच्या पोषणासाठी पाण्याचा उपयोग होत नाही. त्याचबरोबर आज अनेक वेळेला जलप्रदूषण वाढल्यामुळे आज प्रदूषित पाणी देखील अनेक ग्रामीण समुदायातील लोकांना प्यावं लागतं. त्यामुळे पाणी या घटकाच्या बाबतीत आधुनिक जीवनशैलीत त्याचा आरोग्यावर चांगला आणि वाईट असे दोन प्रभाव पडलेले दिसून येतात. त्यानंतर झोप व विश्रांती हा तिसरा घटक आहे आधुनिक जीवनशैलीतला किंवा एकूण आपल्या मनुष्य जगण्याच्या पद्धतीतला. कारण पुरेशी झोप आणि विश्रांती मनुष्याला चांगलं आरोग्य प्रदान करण्यासाठी कारणीभूत ठरते. मात्र आधुनिक जीवनशैलीचा जर विचार केला तर आज याकडे प्रचंड दुर्लक्ष होतं. आज काय झालं, विजेची उपलब्ध झालेली आहे, रात्रींदिवस कळत नाही. कारण प्रकार जर एखाद्या घरात असेल, एखाद्या मॉलमध्ये असेल तर आपल्याला तो मॉलमध्ये आपण दिवसा आहे का रात्री कळत नाही. TV असेल, मोबाईल असेल, इंटरनेट असेल, मनोरंजनाची विविध साधनं आहेत, ही रात्रंदिवस चालू आहेत. 24 तास TV चालू असतो. TVवर मनोरंजन आपल्याला मिळतं. इंटरनेटची तीच अवस्था आहे, मोबाईलची तीच अवस्था आहे. त्यामुळे अनेक लोकांना योग्य झोप मिळत नाही, विश्रांती मिळत नाही.
त्याचबरोबर ज्या नोकरदार आहेत, अनेक उद्योग व्यवसाय रात्रंदिवस चालू असतात, तेव्हा अनेक लोकांना रात्रपाळीची ड्युटी करावी लागते. अनेक लोक कार्यालयीन कामे घरात असून रात्री करतात. घरात रात्री जागून टी व्ही पाहणं असेल, वाचन करणं असेल, अभ्यास करणं असेल, नाटक सिनेमा पाहणं असेल, पार्टी करणं असेल, क्लबमध्ये जाणं असेल, जुगार खेळणं असेल, संगणकावर काम करणं असेल, मित्रासोबत गप्पा मारणं असेल, अशा अनेक वर्तन प्रकारामुळे काय झालं आहे की लोकांना पुरेशी झोप, योग्य वेळी झोप आणि विश्रांती मिळत नाही. पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे, पण पुरेशा झोपेसाठी दिवसा झोप आणि रात्रीच जागरण शरीराला पोषक ठरत नाही. तर ती झोप वेळेतच, मग रात्री 9, 9:30, 10ला झोपलं पाहिजे, पहाटे 5 ते 6ला उठलं पाहिजे. म्हणजेच पारंपरिक जीवनशैलीत लोक लवकर झोपत होती आणि लवकर उठत होती. त्यामुळे झोप आणि विश्रांती पुरेशी असल्यामुळे पारंपरिक जीवनशैलीत त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम झालेला होता. परंतु आधुनिक जीवनशैलीत आज झोपेकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मनोरंजनाच्या साधनाचं जगणं, सैनिक करणं, भौतिकवादी बनणं, चंगळवादी बनणं, यातून ती साधनं आपल्यासाठी म्हणून त्याचा पुरेपूर वापर करणं, यातून रुटीनचं झोप, लाईफ डिस्टर्ब होतं. त्या पुरेशी झोप आणि विश्रांती मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा थकवा, डोकेदुखी, दृष्टीदोष, अपचन यासारखे विकार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीत पुरेशा झोपेच्या अभावी, विश्रांतीच्या अभावी अनेक आजार निर्माण होतात. त्यामुळे या घटकाचा विचार केला तर आधुनिक जीवनशैलीत आरोग्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होताना दिसून येतात. त्याचबरोबर काम वासनेची तृप्ती, आरोग्याचा एकूण जीवनशैली आणि इतर बाबींचा जर विचार केला तर आपण सर्वसामान्यपणे पारंपरिक जीवनशैली आणि आधुनिक जीवनशैलीची तुलना आपण करू शकतो. कारण आधुनिक जीवनशैलीत सर्वसामान्यपणे जीवन जगत असताना आधुनिक विचाराच्या दृष्टिकोनातून जीवन जगण्याचा प्रयत्न केला जातो. पारंपरिक जीवनशैलीत परंपरेचा आधार घेतला जातो. त्यामुळे लैंगिक गरजांचं निराकरण करण्याचा जर विचार जर केला तर पारंपरिक जीवनशैलीत समाजाच्या नैतिक नियमानुसार वैवाहिक संबंधानंतर लैंगिक गरजांच्या निराकरणाला प्राधान्य दिलं गेलं. आधुनिक जीवनशैलीत देखील तेच स्वीकारलं गेलं, परंतु ते लिमिटेड अर्थानं स्वीकारले गेले. कारण आज मनोरंजना साधनांचा विकास झालेला आहे. स्त्री पुरुषांना शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र येणं असेल, लैंगिक संबंधावरचे पारंपरिक जे निर्बंध आहेत, नैतिक निर्बंध कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी विवाहपूर्व, विवाहबाह्य लैंगिक संबंधांना मान्यता मिळते. आज लिव्ह इन रिलेशनशिप यानुसार मुंबई, पुणेसारख्या मोठमोठ्या शहरात अनेक पुरुष स्त्रिया विवाहाशिवाय एकत्र राहतात, लैंगिक संबंध प्रस्थापित करतात. आज वेश्यागमन करणं, यासारखे लैंगिक प्रकार वाढत चाललेले आहेत. यातून लैंगिक स्वैराचाराला चालना मिळताना दिसून येते. त्यामुळे अनेक वेळेला गुप्तरोगाचे प्रश्न निर्माण होतात, एड्ससारखे प्रश्न निर्माण होताना दिसून येतात. याचबरोबर शिक्षण, नोकरी, करिअर, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनणे यामुळे अनेकांचे विवाहाचे वय वाढत जाते. आज भारतीय कायद्यानुसार 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलीचा महिलेचा विवाह करता येतो, 21 वर्षे पूर्ण झालेल्या पुरुषाचा विवाह करता येतो. परंतु आज शिक्षण पूर्ण व्हायलाच 23, 24, 25 वर्ष लागतात. त्यानंतर नोकरी शोधणं, व्यवसाय करणं, करिअर सिद्ध करणं, तर 28, 29, 30 वर्षापर्यंत अनेक वेळा लग्नाकडं दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे अशा विवाहाचं वय वाढत गेल्यामुळे लैंगिक गरजांचं दीर्घकाळ दमन होऊन अनेक वेळेला अनेक शारीरिक, मानसिक विकृत निर्माण होऊ शकते. त्यामुळे आरोग्य बिघडते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी व्यक्तिवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, चंगळवाद, भौतिकवाद याचा मोठा प्रभाव असल्याने अनेक लोक आयुष्यभर अविवाहित राहून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांच्या केवळ लैंगिक नव्हे तर शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक गरजांची योग्य पूर्तता होत नाही. आधुनिक जीवनशैलीचा तो भाग आहे, परंतु त्यातून एक आरोग्याचा विचार केला तर तो आरोग्यावर नकारात्मक त्याचा परिणाम होताना दिसून येतो. त्यानंतर व्यायाम व मनोरंजन, आधुनिक जीवनशैलीत आज चंगळवादाचा मोठा प्रभाव आहे. चैनीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. सतत धावपळीचं आयुष्य जगलं जातं. सतत कष्ट करणं, कमीत कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणं, त्यातून भ्रष्टाचार असेल, भविष्यासाठी तरतूद करणं असेल, मुलांना शिक्षण असेल, त्यांना कौशल्य देणं असेल, मिळवणं असेल, नोकरी मिळवणं असेल, सतत धावपळ असेल, स्पर्धा, यामुळे लोकांचं आपल्या दैनंदिन जे रुटीनचं जीवन आहे, योग्य आहार असेल, व्यायाम असेल, पुरेशी झोप असेल, विश्रांती असेल, याकडे दुर्लक्ष होते.
आज अनेक व्यवसाय, अनेक नोकऱ्यांचं स्वरूप बैठ्या स्वरूपाचं आहे. तर शारीरिक हालचाली पुरेशा प्रमाणात होत नाहीत. आज दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर वाढलेला आहे. तर लोकं चालत नाहीत, व्यायामाकडे दुर्लक्ष होतं. कुटुंबाचा जर विचार केला तर कुटुंबात महिलांनाच दुहेरी भूमिका अनेक ठिकाणी पार पडाव्या लागतात. गृहिणी म्हणून ती कुटुंबात काम करते. त्याचबरोबर ती नोकरी, व्यवसाय करत असेल तर ती कमावती स्त्री म्हणून समाजात देखील वावरत असते. त्यामुळे त्या भूमिकामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष होते. आज कुटुंबात जर विचार केला तर पारंपरिक कामं, पारंपरिक समाजात जसं कुटुंबाच्या अंतर्गत कुटुंबातली सर्वच कामं केली जात होती. आज ती कामं करण्यासाठी इतर साधनं, आज मिक्सर आहे, कुकर आहे, फ्रीज आहे, तयार मसाले मिळतात, तयार चटणी मिळते, तयार पापड मिळतात, तयार अगदी घरात आवश्यक असणारे सर्व पदार्थ, लोणची असेल, मसाले असतील, सर्व पदार्थ मिळतात. त्यामुळे योग्य शारीरिक श्रम होत नाही. तर मुले असतील, प्रौढ व्यक्ती असतील, स्त्रिया असतील, यांच्याकडून योग्य व्यायाम किंवा शारीरिक श्रम होत नाही. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कारण योग्य व्यायामाचा अभाव, व्यायामाकडे केलं जाणं दुर्लक्ष आज आधुनिक समाजात लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. भारतासारख्या देशात मधुमेहाचा प्रश्न वाढत आहे, हृदयविकाराचा प्रश्न वाढत आहे. म्हणजे याचा अर्थ 100% लोक व्यायाम करत नाहीत असं नाही. व्यायामासाठी सजग असणारे व्यक्ती अनेक आहेत. त्या लोक व्यायामशाळा, मैदानी खेळ करून आपल्या शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. माझं तर मत आहे, समाजाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 10% लोक हा व्यायामाच्या माध्यमातून तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र इतर व्यक्ती योग्य पद्धती व्यायाम न करत असल्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडत असलेले दिसून येते. त्याचबरोबर आज मनोरंजनाच्या साधनांचा विचार केला तर आधुनिक जीवनशैलीत पूर्वी पारंपरिक समाजात मनोरंजनाची अपुरी साधनं उपलब्ध होती. भजन, कीर्तन, यात्रा, जत्रा या निमित्तानं तमाशा असणं किंवा तिकडे भारुड असेल, भजन असेल, कीर्तन असेल किंवा पारंपरिक जे लोकमाध्यमं होती त्याच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन होत होतं. आज मनोरंजनासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, टी व्ही आहे, संगणक आहे, सोशल मीडिया आहे. याच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन होतं. परंतु आज ते मनोरंजन व्यक्तींना आवश्यक आहे, परंतु त्याचं मनोरंजन देखील मर्यादित असणं गरजेचं आहे. आज काय होतं की सातत्याने दिवस रात्र लोक त्या या टी व्ही, मोबाईलचा वापर करतात. आज मोबाईलवर गप्पा गोष्टी करणं असेल, फोनवर संगणकाच्या समोर तास तास बसून राहणं असेल, रात्री उशिरा पण चित्रपट पाहणं असेल, दूरदर्शनचे कार्यक्रम पाहणं असेल. मुलं दर दिवसभर व्हिडिओ गेम्सवर असतात, मोबाईल गेमवर खेळत राहत असतात. इंटरनेटच्या माध्यमातून चॅटिंग करणं, फेसबुकला फ्रेंड वाढवणं, ट्विटरच्या माध्यमातून फ्रेंड वाढवणं, त्यांच्याशी बोलत राहणं, अशा गोष्टींचं व्यसन लागलेलं आहे. फेसबुकला एखादी पोस्ट जर एखाद्या व्यक्तीने केली तर त्याला किती लाईक मिळतात हे पाहण्यासाठी तो दिवसभर त्याची पोस्ट रिओपन ओपन करून बघत असतो. हे लोकांना व्यसन लागतं. हे मनोरंजन कसं होतं की अतिरेकी ठरत असल्यामुळे त्याचे शरीराच्या एकूण स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचे वाईट परिणाम होतात. या मनोरंजनाबरोबर आज काय झालं की अश्लीलता टी व्हीच्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजासमोर येते. हिंसाचार, चंगळवाद, भडकपणा. आज टी व्हीवर महिलांचं जे प्रदर्शन केलं जातं ते किती पातळीवर करावं यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे की नाही एवढी शंका येण्या इतपत आज उत्तानपणा, भडकपणा, महिलांच्या देहाचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. आज कोरोनामुळे आज थिएटर बंद आहेत किंवा चित्रपटगृहे बंद आहेत. तर आज OTT माध्यम, ज्याला आपण म्हणू शकतो हॉटस्टार असेल, ॲमेझॉनसारखी जे OTT माध्यम आहेत, हॉटस्टार आहे, नेटफ्लिक्स म्हणून एक येतं, त्याचं हूट नावाचं आहे. या OTT माध्यमावर अनेक सिरियल, अनेक मालिका किंवा अनेक चित्रपट येतात. या चित्रपटात अनेक भडकपणा असतो, अतिरंजितपणा दाखवला जातो, हिंसाचार दाखवला जातो. त्याचबरोबर महिलांचं भडक प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या माध्यमावर कोणाचंही नियंत्रण नाही, तिथं महिलांचं अश्लील प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. यातूनच तरुणांच्यात मनोविकृती वाढते, नैराश्य वाढते, अनेक आजार उद्भवण्याचा प्रयत्न होतात. त्यावेळी जागरण असेल त्यामुळे निद्रानाशाचे विकार निर्माण होतात. त्यामुळे व्यायामाचा अभाव आणि मनोरंजनाचा अतिरेक देखील व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम करताना दिसून येतो. त्यानंतर व्यसनं. आधुनिक जीवनशैली आणि व्यसनाचा जर विचार केला तर आधुनिक समाजात व्यसनांचं प्रमाण सातत्याने वाढलेलं आहे. व्यसन हे एक प्रतिष्ठेचं मानलं गेलेलं आहे. कारण मद्यपान, धूम्रपान, मादक पदार्थांचे व्यसन आहे.
आज शहरी समुदायात प्रामुख्याने प्रतिष्ठेचं बनत चाललेलं आहे. अतिश्रीमंत अति उच्चभ्रू वर्गात अशी व्यसनं स्त्री पुरुष सामान्यपणे करताना दिसतात. टी व्ही चित्रपटसारख्या माध्यमातून या व्यसनाचं म्हणजे प्रत्यक्षपणे समर्थन देखील करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आज पुरुषांच्याबरोबर स्त्रिया, तरुण मुलं व्यसनांच्या आहार गेलेले आहेत. आज अनेक ठिकाणी व्यसन न करणे मागासलेपणाचे वाटत आहे. त्यामुळे व्यसनाधीनता आज अनेक आजारांना चालना देते. त्याचबरोबर आधुनिक जीवनशैलीत झटपट पैसा मिळवणं, कमीत कमी वेळात श्रीमंत होणं, यासाठी जुगार खेळणं, मटका खेळणं, लॉटरी काढणं इत्यादीच्या आहार लोक जातात आणि ते एक प्रकारची व्यसनच आहे. अशा वेळेला अनेक वेळा पैशाचा दुरुपयोग होतो. पैशाचं तिथं लॉटरी काढणं लागेलच असं नाही, पैशाची हानी होते. त्यामुळे चंगळवादी राहणं, खाणं पिणं, नाचगाणं करणं, विलासी जीवन जगणं हा दृष्टिकोन आधुनिक जीवनशैलीत वाढतो. त्याचा परिणाम आज आरोग्य बिघडताना दिसून येतो. त्यानंतर स्वच्छता, सवयी आणि आरोग्यविषयक जागृती. आधुनिक जीवनशैलीचा जर आरोग्याच्यावर होणाऱ्या परिणामाचा जर विचार केला तर वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखणं आरोग्यासाठी आवश्यक असतं. माझं मत आहे की आधुनिक जीवनशैलीतल्या व्यक्तिगत स्वच्छतेविषयी दक्ष आहेत. शरीर, कपडे, भांडीकुंडी, घराच्या सभोवतालचा परिसर इत्यादी नियमितपणे स्वच्छता करतात. पिण्याचे पाणी स्वच्छ शुद्ध, अन्नपदार्थ स्वच्छ शुद्ध ठेवतात. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. व्यक्तिगत स्वच्छतेमुळे आरोग्य चांगलं राहतं. हा एक चांगला आरोग्यावर परिणाम करणारा एक प्रमुख भाग आहे. परंतु जसा भारतीय समाजाचा विचार केला, आपण व्यक्तिगत स्वच्छतेबाबत जेवढं दक्ष असतो तेवढं सार्वजनिक सामुदायिक स्वच्छतेविषयी आपण काळजी घेत नाही. तर अनेक वेळा कचरा रस्त्यावर टाकणं, सांडपाणी रस्त्यावर येणं, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, घाण करणं, नद्या किंवा जलप्रवाह प्रदूषित करणं किंवा सार्वजनिक स्वच्छता कार्यक्रमात सहभाग घेण्यास टाळणं. त्यामुळे समाजात आपल्या सार्वजनिक स्वच्छतेबाबत उदासीनता आढळते. त्यामुळे अनेक संसर्गजन्य रोगाचे प्रमाण आढळतात. मी तर म्हणेन आपल्या इस्लामपूर किंवा आपल्या परिसरात डेंग्यू हा आजार कायमचा आल्यागत झालेला आहे. का? सार्वजनिक स्वच्छताच्या अपुऱ्या सुविधा किंवा सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव हे त्याच्या पाठीमागे कारणीभूत असलेले दिसून येतं. याबरोबर आधुनिक जीवनशैली असणारे बहुसंख्य लोक सुशिक्षित असल्यामुळे आरोग्यावर लक्ष ठेवतात. रोगाचं शास्त्रीय ज्ञान त्यांना असते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेतात, सकस आहार घेतात. अनेक लोक व्यायामाकडे लक्ष देतात, व्यक्तिगत स्वच्छता ठेवतात, योग्य वेळी वैद्यकीय सल्ला आणि उपचार करून घेतात. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे स्वच्छते, सवयी आणि आरोग्यविषयक जागृतीचा विचार केला तर व्यक्तिगत स्वच्छता, आरोग्यावर जागृती याचा विचार केला तर आधुनिक जीवनशैली सकारात्मक आढळते. परंतु सार्वजनिक स्वच्छतेचा विचार केला तर अनेक वेळेला या जीवनशैलीतले नकारात्मक परिणाम म्हणजेच अनेक संसर्गजन्य आजारांचं प्रमाण सातत्याने या समयात वाढताना दिसून येतं. त्यानंतर आरोग्यविषयक वैद्यकीय सुविधा, ज्याला आपण आरोग्याच्या सुविधा म्हणतो. आज आधुनिक जीवनशैली असणाऱ्या समाजात भरपूर आरोग्यविषयक सोयी सुविधा आहेत. सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी आज सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावात आरोग्य केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत, आरोग्य केंद्र आहेत. आज कोरोना महामारीच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आज लसीकरण चालू आहे. महाराष्ट्रात जवळजवळ आज 1 कोटी लोकांनी 2 डोस पूर्ण केला. आज पेपरला आलेले एवढ्या प्रचंड प्रमाणात लसीकरण सुरू आहे. म्हणजेच सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय सुविधांची भरपूर प्रमाणात उपलब्धता असल्यामुळे लोकांचा आरोग्याचा दर्जा चांगला राहण्यास याची मदत होते. त्याचबरोबर लोक आरोग्याच्या बाबतीत सजग असल्यामुळे शुद्ध पाणी, सकस आहार, पक्की घरे, बंदिस्त गटारे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, वैयक्तिक स्वच्छता, प्रदूषण नियंत्रणाची व्यवस्था, त्याचबरोबर दवाखाने, डॉक्टर, नर्स, औषधे, शस्त्रक्रिया अशा विविध आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे लोकांचं आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यानंतर श्रद्धा, मूल्य आणि दृष्टिकोन याचा जर आपण विचार केला तर आज आपल्या आधुनिक जीवनशैलीत लोकांच्या श्रद्धा काय आहेत, मूल्य काय आहेत, त्यांच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, कल्पना काय आहेत याचा विचार जर केला तर त्या गोष्टी देखील आरोग्यावर चांगला वाईट परिणाम करू शकतात. शारीरिक मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. आधुनिक समाज हा पारंपरिक जीवनशैलीच्या पुढं जाऊन आधुनिक विचार, आधुनिक परंपरा आणि आधुनिक श्रद्धा आणि पारंपरिक मूल्य, कल्पना इत्यादीचा पारंपरिक मूल्याच्या पुढं जाऊन आधुनिक विचार, श्रद्धा, परंपरा, कल्पना, दृष्टिकोन, इच्छा आकांक्षानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. कारण आज बुद्धिवाद, वैज्ञानिक विचार, विवेकवाद या गोष्टींचं
या गोष्टींना चालना मिळालेली आहे. त्यामुळे लोक आज त्या विचारातून समाजाकडे समाजातील गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वैज्ञानिक आणि तर्कशास्त्र दृष्टिकोनामुळे लोक आपलं चांगल्या पद्धतीने आरोग्य जपण्याचा प्रयत्न करतात. कारण आधुनिक जीवनशैली, व्यक्तिवाद वाढतोय, व्यक्ती स्वातंत्र्य वाढतंय, उपयुक्ततावाद वाढतोय, चंकळवाद वाढतो. या मूल्यांचा प्रभाव वाढल्यामुळे आज व्यक्ती महत्त्वाकांक्षी बनत आहे, प्रयत्नवादी बनत आहे. त्यामुळे अधिकाधिक भौतिक सुखासाठी अधिकाधिक पैसा कमवण्याच्या मागे व्यक्ती लागले, त्यातून प्रचंड कष्ट करण्याचा प्रयत्न करतात, मानसिक ताणतणाव घेतात. यामुळे देखील काही रोगांना चालना मिळते. त्याचबरोबर आज बहुसंख्य व्यक्ती सतत कृत्रिम, दुय्यम, सैनेच्या गरजांना प्राधान्य देतात. त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगल्या आणि वाईट मार्गाचा आसरा घेतात. त्यातून मानसिक स्वास्थ्य विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत इच्छा, आकांक्षा, मूल्ये, श्रद्धा, मूल्य, दृष्टिकोन याचा विचार केला तर काही बाबतीत ह्या गोष्टी सकारात्मक आढळतात, काही बाबतीत या गोष्टी नकारात्मक आढळतात. त्यामुळे आपण या लेक्चरला आधुनिक जीवनशैली आणि आरोग्य यांचा परस्परावर पडणारा प्रभाव पाहिला. ते प्रभाव टाकणारे जे घटक आहेत, अगदी आहारापासून अगदी स्वच्छतेच्या सवयीपर्यंत, आहारापासून आपल्या विचार, श्रद्धा, मूल्य, दृष्टिकोनापर्यंत या सर्व घटकांचा विचार केला तर काही बाबतीत, काही घटकात आधुनिक जीवनशैली सकारात्मक आहे, काही घटकात पारंपरिक जीवनशैली सकारात्मक आहे, काही घटकात आधुनिक जीवनशैलीत नकारात्मकता आढळते, काही बाबतीत पारंपरिक जीवनशैलीत आपल्याला नकारात्मकता आढळून येते. परंतु ह्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा आपल्या आरोग्यावर चांगला आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात. परंतु जीवनशैलीतल्या जर चांगल्या बाबी, अनेक घटक जर चांगल्या स्वरूपात आपण स्वीकारले आधुनिक समाजात, तर आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. परंतु अनेक घटक हेच वाईट अर्थाने आपल्या आजूबाजूला आले तर आपल्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न इथून पुढे वाढण्याची शक्यता आढळते किंवा दिसून येते. त्यामुळे या लेक्चरला आपण आधुनिक जीवनशैली आणि आरोग्य याचा अभ्यास केला. आपण हे लेक्चर थांबवणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.